मुंबई पालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पवारांच्या राष्ट्रवादीशिवाय ठाकरेंची बोलणी सुरू। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची जागा वाटपाची बोलणी सुरू। चर्चेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून परब वरुण सरदेसाई, सूरज चव्हाण तर मनसेकडून नांदगावकर आणि नितीन सरदेसाई बोलण्यात सहभागी। मनसेसोबत विचारधारा जुळत नाही, पण भाजप विरोधात एकत्र यायची गरज। भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र येण्यास आम्ही सकारात्मक। मनसेसोबतच्या युतीवर काँग्रेसचे नेते वडेट्टीवारांचं सूचक विधान। काँग्रेस पक्ष अमिबासारखा मेंदूकुडाकडे हे कळत नाही। विजय वडेट्टीवारांच्या भूमिकेवर टीका करताना संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। आघाडी संदर्भात काँग्रेस नेत्यांमध्येच एकवाक्यता नाही। मनसेच्या अविनाश अभ्यंकरांची टीका, तर महाविकास आघाडीसोबत युतीबाबत राज ठाकरे निर्णय घेतील। टीव्ही9 मराठीला अविनाश अभ्यंकरांची प्रतिक्रिया। काँग्रेसनं सोयीचं राजकारण करणं बंद करावं। उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंनी स्वीकारल्यामुळे आता पर्याय नसल्यानं काँग्रेसकडून ही वक्तव्य येत आहेत। वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। बीएमसी निवडणुकीमध्ये मनसे शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान देणार। सूत्रांची माहिती, बीएमसी निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध मनसे अशी लढत आता होण्याची शक्यता। शिंदेंसोबत गेलेल्या नगरसेवकांच्या प्रभागात मनसे ताकद दाखवणार। काँग्रेसमध्ये प्रचंड अविश्वासाचं वातावरण। विजय वडेट्टीवार नाना पटोलेंकडे पाहायला तयार नाहीत। चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेसवर हल्लाबोल, तर काँग्रेस पार्टीमध्ये बूथपर्यंत विसंवाद। बावनकुळेंची टीका। बावनकुळे हास्यास्पद बोलतात। महायुतीतील नेते एकमेकांचं तोंडही बघत नाहीत। एकमेकांकडे बघण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राकडे पाहावं। बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूर यांचं प्रत्युत्तर। एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये अनेक लोक भाजपचे। अंबादास दानवेंचा हल्लाबोल, तर मुरजी पटेल बॅनरवर शिंदेंचा फोटोही लावत नाहीत। मुरजी पटेल यांच्या बॅनरवर मोदी आणि फडणवीसांचेच फोटो असतात। दानवेंची टीका। तुमच्या हातात मत द्यायचं, मात्र निधी द्यायचं माझ्या हातात। बारामतीमध्ये निधीवरून अजित पवारांचा इशारा। राज्य सरकारचा निधी हा अजित पवारांच्या घरचा नाही, सामान्य जनतेच्या कराच्या माध्यमातून हा निधी दिला जातो। जनतेला अशा धमके देऊ नये, अंबादास दानवेंचा अजित पवारांना इशारा। अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणावरून भाजपचं आंदोलन। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर आंदोलन। ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाषा आणि प्रांतवाद पसरवल्याचाही भाजपचा आरोप। भाषेवरून राजकीय तेढ निर्माण करायचं राजकारण सुरू आहे, अमित साटम यांचा आरोप। तर भविष्यात आम्ही मुंबईकरांना काय देणार याविषयी राजकारण करा। लोकांची माथी भडकवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू। साटम यांची प्रतिक्रिया। भाजप आता भाषिक प्रांतवाद पेटवायला लागले आहेत। संघ आणि भाजप भाषेचं विष पसरवत आहे। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। भाजपनं कुणाच्या मृत्यूवर राजकारण करण्याचा नीचपणा करू नये। सत्य बाहेर येण्याआधीच भाजपकडून आंदोलन का? भाजपच्या मोर्चावर संदीप देशपांडेंनी उपस्थित केले सवाल। मुंबईच्या मागाठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का। शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचा मातोश्री या निवासस्थानी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। शिर्डीमध्ये नगर परिषद निवडणूक प्रचारादरम्यान शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांकडून अपक्ष उमेदवाराला मारहाण झाल्याचा आरोप। शिर्डी शहरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रचारादरम्यान ही घटना घडल्याचा आरोप। तर गुपित उघडू नये म्हणून शीतल तेजवानीला व्हीआयपी ट्रीटमेंट। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून नाना पटोलेंचा आरोप। महार वतनाच्या जमिनीची सर्रास विक्री झालेली होती, असाही पटोलेंचा आरोप। पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये आता मोठी माहिती समोर। आर्थिक गुन्हे शाखा महसूल अधिकाऱ्यांची चौकशी करणार। हिंदू धर्मानं एक नेटवर्क निर्माण केलंय, त्यामुळे हिंदू अस्तित्वात राहिले नाही तर जगाचं अस्तित्व संपेल। मणिपूरमधील एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। काँग्रेसवर आणखी वाईट प्रभाव व्हावा अशी वडेट्टीवारांची इच्छा दिसते। असे विधान फक्त अशिक्षित व्यक्तीच करू शकतो। हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंची वडेट्टीवारांवर टीका। जालन्यातील सभेदरम्यान अजित पवार पोलिसांवर आणि कार्यकर्त्यांवर संतापले। व्यासपीठावर उमेदवारांना येऊ द्या, अजित पवारांची ताकीद। तर उमेदवारांच्या खुर्च्या नसल्यामुळे अजित पवार संतापले होते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बारामती नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचाराला सुरुवात। बारामतीमध्ये पैशांचा वापर करून 8 नगरसेवक बिनविरोध असल्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप। पुण्याच्या वडगाव नगरपंचायत निवडणुकीतनं 19 जणांची माघार, तर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये 45 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। पंढरपूर नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपकडून सासू आणि सुनेला उमेदवारी। नगराध्यक्षपदासाठी सासू श्यामल शिरसाट तर नगरसेवक पदासाठी सून प्रतीक्षा शिरसाट निवडणुकीच्या रिंगणात।
मंत्री प्रताप सरनाईकांकडून सोलापुरातील एसटी स्टँडवरील सार्वजनिक शौचालय हॉटेलची पाहणी, शौचालय आणि पाणपोईवर अस्वच्छता असल्यामुळे डेपो मॅनेजरला नोटीस काढण्याचे आदेश. सरनाईकांनी अधिकाऱ्याला धारेवर धरलं. महिला क्रिकेट विश्वचषक विजेती खेळाडू स्मृती मंधानाचं उद्या सांगलीत लग्न, तर सांगलीतल्या घरी पोलिसांचा मोठा बंदोबस्त. श्वान पथक आणि बॉम्ब शोधक पथकाकडून या परिसराची पाहणी. छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, तर अजित पवारांच्या औसा इथल्या सभेत गोंधळ घालण्याची विजयसिंग घाडगे यांची धमकी होती. खबरदारी म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. नाशिकमध्ये कामगार आणि कंपन्यांच्या संदर्भात महत्त्वाची पत्रकार परिषद. कंपन्यांना सरप्राईज व्हिजिट केली म्हणूनच किमान वेतनासंदर्भात मोठा गोंधळ असल्याची धक्कादायक बाब समोर. महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष गणेश ताठे यांची माहिती. शिंदेच्या सेनेच्या अंबरनाथ नगर परिषदेचे उमेदवार किरण चौबे यांच्या गाडीला अपघात. 4 चाकी वाहनानं दुचाकींना उडवलं. भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू तर 3 जण जखमी. मालेगावातील जनाक्रोश मोर्चातील आंदोलकांवर गुन्हा दाखल. 200 अज्ञातांवर छावणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा. आदेशाचं उल्लंघन दरम्यान सरकारी कामात अडथळा आणल्याचाही आरोप. मालेगाव न्यायालयाच्या आवारात काल घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आजही न्यायालयाचा दरवाजा बंदच. न्यायालय सांगेल तेव्हाच गेट उघडण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण. कांद्याचा सरासरी बाजारभाव 1000 रुपयांच्या जवळपास पोहोचला, तर येवला बाजार समितीमध्ये कांद्याला 800 ते 900 रुपयांचा दर. पुण्यातील लवासा प्रकरणी जनहित याचिका दाखल. पवार कुटुंबियांविरोधात सीबीआय मार्फत कारवाईचे आदेश देण्याची मागणी. जनहित याचिकेवर 19 डिसेंबर रोजी सुनावणी होणार. याचिकेत शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंच्या नावाचा समावेश. अॅडव्होकेट नानासाहेब जाधवांनी दाखल केली होती जनहित याचिका. ITI मधील 8000 विद्यार्थ्यांना रोजगार मिळणार. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा. टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीसोबत शासनाचा हा सामंजस्य करार. त्यामुळे राज्यातील 45 ITI विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार. मराठा आरक्षणावर 11 डिसेंबरला सुनावणी होणार. आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर युक्तिवादपूर्ण न्यायमूर्ती रवींद्र घुगे, संदीप मारणे आणि निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू. यवतमाळच्या बाबाजी दाते महिला सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या अधिकाऱ्यांना राजकीय दबावापोटी अभय दिल्याचा बँकेच्या सभासदांचा आरोप. पोलीस आरोपींना सोडून देत तक्रारदारांनाच मानसिक त्रास देत असल्याचाही आरोप. नागपुरात आमदार आशिष देशमुख तहसीलदारावर संतापले. तलाठी गावात येत नसल्यामुळे आशिष लाड संतापले. सावनेर तालुक्यातील नांदा गावामध्ये तलाठी वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी. पुण्यात नवले पुलावर प्रतिकात्मक दशक्रिया विधी आंदोलन. दरम्यान स्थानिक नागरिकांकडून राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचा दशक्रिया विधी. नवले पुलावरील अपघातानंतर स्थानिकांचं आंदोलन. शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे 632 शिक्षकांचं वेतन रखडलं. हायकोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा वेतन मिळत नसल्याचा शिक्षकांचा आरोप.